आज मी तुम्हाला मिक्स पिठाचं थालीपीठ बनवून दाखवणार आहे। तुम्ही धपाटा पण म्हणू शकता याला। एक मोठ्या आकाराची वाटी बघा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। अर्धी वाटीला कमी असं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। अर्धी वाटीला कमी असं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये 2 चमचे मी चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये बघा एका मुठीपेक्षा जास्त अशी मेथीची भाजी घेतलेली आहे आणि बघा अशा पद्धतीत धुवून कापून घेतलेली आहे। आता हे मी टाकून घेते। ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी बघा थोडीशी हिंग पावडर, 1 चमचा टाकायचे सफेद तीळ, थोडासा ओवा, गरम मसाला पावडर, थोडीशी हळद, धने जिरे पावडर, चवीप्रमाणे मीठ, 1.5 चमचा दही घेतलेला आहे बघा। आता ह्याच्यामध्ये घेतलेला आहे ठेचा, ह्याच्यामध्ये टाकायचे कोथिंबीर, ह्याच्यामध्ये टाकायचे छोट्या आकाराचा कांदा बघा असा उभा पातळ कापून घेतलेला आहे। तर हे काय करणार आहे पहिलेच एका साईडला थोडंसं हाताने असं चांगलं नरम करून घ्यायचं। आता 1 चमचा मी आता ह्या दह्याच्या वाटीमध्ये बघा पाणी घेतलेलं आहे, तेवढंच टाकलेलं आहे। एवढ्यात आपल्याला हे पूर्ण चांगलं मळून होईल। आता आपण बनवायला घेऊया। आता हे मी साईडला ठेवते। कॉटनचा बघा मी रुमाल घेतलेला आहे आणि त्याच्यावर एवढं घेतलेलं आहे बघ गोळा, थापून घेऊया आपण। आता ह्याला काय करायचं आपल्याला असे होल करायचे। तवा ठेवलाय बघा लोखंडाचा गरम करायला आणि त्याच्यावर काय करणार एकदम थोडंसं असं तेल टाकून घेणार आहे आणि त्याच्यावर आपण हे टाकून घेऊया। तर पकडताना बघा असं पकडायचं आणि असं टाकायचं। वरनं काय करायचं असं पाणी शिपडायचं थोडंसं, म्हणजे चांगलं निघतं बघा, हे असं निघतं लगेच निघतं। आणि ह्याच्यावर आपल्याला एकदम पॅक झाकण ठेवायचं। झाकण ठेवलं होतं 1 मिनिटभर झालेलं आहे। आपण झाकण काढून घेऊया आणि आता काय करायचं थोडंसं तेल सोडून घेऊया, पलटी करून घेऊया। खालची साईड आपण भाजली का बघूया, मस्त असं भाजलं गेलंय बघा।